नमस्कार मित्रांनो, अशक्यही शक्य करतील स्वामी, पण त्यासाठी सोडा ही अप्रिय गोष्ट. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आयुष्यात संकटे गळ्यापर्यंत आली की आपण अध्यात्माची पहिली पायरी चढतो. संकटे दुःख यांचा दाह वाढतो, तसे नास्तिकाचे अस्तिक होत जातो. कुठून का होईना संकटांची होळी व्हावी म्हणून मग जो कुणी सांगेल ते करत जातो. मग अंगारे दुपारे करा, मठाच्या मंदिरांच्या पायऱ्या चढा, नवस बोला, काही करायचे ठेवत नाही. हळूहळू संकटे कमी होत जातात, दिलासा मिळतो आणि आयुष्य पूर्ववत होते. मधल्या काळात केलेल्या उपासनेमुळे अध्यात्माकडे कल वळतो, गोडी लागते. संकटातून बाहेर पडल्यामुळे देवाबद्दल मनात कृतज्ञता वाटते आणि मनात भक्तीचा मळा फुलू लागतो. आपल्याकडून किती आणि काय सेवा करून घ्यायची ते आधीच ठरलेले असते. प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण प्रत्यक्ष परमेश्वराने ठरवलेला असतो. हृदयात भक्तीचा अंकुर फुटला की मग अजून काय हवे? आध्यात्मिक वाचन, त्याबद्दल माहिती वाचावीशी वाटते. मग कुठल्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत शिर्डी, अक्कलकोट, शेगाव येथे जाणे होते. तेथील वातावरणाने भारावून जातो. त्या शक्तीसमोर नतमस्तक होतो आणि आपल्या प्रापंचिक जीवनाला पारमार्थिक जोड लागते. उभे आयुष्यच बदलून जाते. मग नामस्मरण, पारायण, सामुदायिक कार्यक्रम सुरू होतात आणि आपल्या आयुष्यात परमार्थ फुलतो. श्री गजानन विजय या ग्रंथात परमभक्त भास्कर पाटील यांना महाराजांची प्रचिती दिल्यावर त्यांनी आपला प्रपंच महाराजांच्या चरणांवर वाहिला. आता भक्तीचाच मळा फुलवेन असे वचन त्यांनी महाराजांना दिले आणि आपल्या सर्व निष्ठा त्यांच्या चरणी वाहिल्या. नामस्मरण, पोथी वाचन, पारायण या सेवेमुळे आपले मन हळूहळू महाराजांच्या चरणी स्थिर होते. मन शांत होते, विश्वास वाढतो आणि रागावर नियंत्रण येते. आपल्या शरीरपू ठासून भरले आहेत, ते जाता जात नाहीत, पण त्याचे प्रमाण मात्र नक्कीच कमी होते. भक्ती रसात न्हाऊन निघालेल्या भक्ताला महाराजांचे वेड लागते, ते कायमचे. माझ्या पुढे मागे तूच उभा अशी अवस्था होते. आपल्या जीवनात आता कितीही चढ उतार आले तरी आता भीती वाटत नाही. महाराजांचे आहेत ते पाहतील हे उद्गार आपोआपच बाहेर पडतात. भक्ती अभेद्य राहते, विश्वास वाढतो, संकटातून मार्ग निघतो आणि आपण पुन्हा एकदा त्यांच्या चरणी विलीन होतो. भक्ती विना प्रचिती नाही आणि प्रचितीशिवाय भक्तीही नाही. जसजशी सेवा वाढते तशी अधिकाधिक प्रचिती येऊ लागते. महाराजांचा फोटो घरातील देवघरात स्थानबद्ध होतो. नामस्मरण, पारायण यात मन रमू लागते. पण इतके सर्व होऊनही एक गोष्ट मात्र जात नाही, ती मीपणा. अध्यात्मात अहंकाराला स्थान नाही. अहंकाराचा वारा न लागू म्हणतात ते सार्थ आहे. मी पारायण केले, मी नामस्मरण केले, यामध्ये असलेला मी फार घातक असतो आणि तो आपल्यात आणि सद्गुरूंमध्ये दरी निर्माण करतो. हा मी आपल्याला त्यांच्यापासून दूर नेऊ शकतो. त्यापेक्षा महाराजांनी मला नामस्मरणाची संधी दिली आणि मी कृतकृत्य झाले. महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले, त्यांनीच मला शेगावला बोलावले म्हणून दर्शन घडले. हा असा भाव आपण मनात ठेवला तर अहंकार मनात शिवणार सुद्धा नाही. अहो, आपण कोण पारायण करणारे आणि नाम घेणारे? त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलायचे नाही. ब्रह्मचैतन्य महाराजांचे रोजचे प्रवचन हे आपले आयुष्यभर पुरणारा प्रसाद आहे. रोज फक्त एकच पान वाचायचे आहे आणि त्याचे मनन चिंतन करायचे आहे. आपण जे वाचतो ते आपल्यात उतरले तर त्याला काही अर्थ प्राप्त होईल. आपले आचरण तसेच राहिले तर सर्व फोल आहे. आपण श्री गजानन विजय ग्रंथ किंवा अजून कुठलाही ग्रंथ यांची असंख्य पारायणे करतो, पण आपल्यातील मात्र बदल घडून येत नाही. याचा अभ्यास आपण आपलाच करायला नको का? म्हणूनच वरवर दिसतो तितका आध्यात्मिक प्रवास साधा सोपा खचितच नाही. आंतरिक मनाने अपेक्षाविरही सतत सेवेत राहिले तर काकणभर बदल होईल आपल्यात. इतका जप करूनही आपण निस्पृह मनाने कुणाला मदत करू नसू, घरातील वडील मंडळींना उद्धटपणे बोलत असू, घरातील अन्न फुकट घालवत असू, बढाया मारत असू, तर खरंच या सर्व सेवेला अर्थ आहे का? आपले गुरु आपल्याला किती समजले आहेत? आपण वाचत असलेल्या पोथीतील अर्थ आपल्याला नक्की किती समजला आहे? त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून आपण चालत आहोत का? स्वतःशी प्रामाणिक आहोत का? हे सर्व अभ्यास करण्यासारखेच आहे. कुठल्याही देवस्थानाला गेलो की तिथून फोटो, पोथी, मूर्ती कितीतरी गोष्टी आणतो. त्याचा सर्व संचय करतो, पण आपल्या नामस्मरणाचा भक्तीचा संचय किती झालाय याचा हिशोब कोण ठेवणार? बरेचदा एखाद्या वेळी आपल्या संकटाचे निवारण झाले नाही तर सरळ आपण आपले सद्गुरूच बदलतो. मग आज काय गजानन महाराज तर उद्या साईबाबा.
स्वामी समर्थ. कुठेही एका ठिकाणी निष्ठा नाही. इतके करूनही मनाची चंचल अवस्था असेल तर आपण नाम घेताना आपले लक्ष कुठे होते? गुरु बदलून प्रश्न सुटत नाहीत, हे कालांतराने समजते आपल्याला. मग पुढे एरे माझ्या मागल्या. मुळातच आपल्या आयुष्यात सद्गुरूंचे आगमन व्हायला आपले पूर्व प्रारब्ध लागते, हे विसरून चालणार नाही. आध्यात्मिक प्रवास अत्यंत खडतर आहे. इथे पी हळद हो गोरी हा नियम लागू पडत नाही. इथे लागतो तो संयम. म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है. गोष्टी आपोआप घडत जातात. आपण आपल्या साधनेत तसूभरही चुकायचे नाही आणि काही मागायचे तर त्याहूनही नाही. आपल्याला काय द्यायचे ते आपल्या गुरूंना माहिती आहे आणि वेळ आली की ते आपल्याला दिल्याशिवायही राहत नाहीत. अध्यात्मातील मार्ग खडतर तर आहेच, पण महाराज खूप परीक्षाही पाहतात. अगदी टफ पेपर असतो त्यांचा, पण आपण एक दिवस नक्कीच पास होतो. काहींचा संयम सुटतो आणि मग त्यांनी आपली परीक्षा घ्यायची तर आपणच त्यांची परीक्षा घेतो. महाराज आपले पोरखेळ पाहत राहतात. आपण उत्सुक महाराजांना वेटीस धरतो. 4 दिवस नाही झाले, 2 माळा नाही उडल्या तर किती गर्व होतो आपल्याला. आपल्यासारखं कोणी भक्तच नाही या भावनेने दिमागात वावरू लागतो. महाराजांवर हक्कही सांगायला लागतो. पण महाराज आपल्याला कधीच रागावत नाहीत, कारण या सर्वातून तावून सलाखून आपण एक उत्तम भक्त होणार असतो. मनापासून केलेली उपासना फळते. त्यांच्या सगळ्याच कसोट्यांवर खरे उतरले की महाराजांचे दर्शनही घडते आपल्याला. गोंदवलेकर महाराजांनी आपल्या भक्तांना अभिवचन दिले आहे, जिथे नाम आहे तिथे मी आहे. म्हणूनच आपण श्वासागणिक नाम घेतले पाहिजे. कुठली माळ घ्यावी, स्फटिकाची की रुद्राक्षाची, आसन कुठले असावे, कुठल्या दिशेला तोंड करून बसावे, पारायण किती दिवसांचे करावे, प्रसाद काय करावा, या सर्व दुय्यम गोष्टी आहेत. आपले सद्गुरू या सर्वांच्या पार आहेत. त्यांना हवाय आपला अंतरीचा खरा भाव, आपले समर्पण, आपली तळमळ, आपली त्यांच्याविषयी असलेली ओढ आणि आपला प्रामाणिकपणा. आपल्या सेवेचे बाळकडू आपण आपल्या पुढील पिढीलाही द्यावे. हा वारसा आपल्या मुलांना, नातवंडांना द्यावा. पारमार्थिक जोड असेल तर प्रापंचिक सुखांची गोडीही अवीट असते. पण वर्षानुवर्षाचा आध्यात्मिक प्रवास करूनही एक प्रश्न स्वतःला विचारला, अध्यात्मातील कुठल्या पायरीवर आहे मी? तर त्याचे उत्तर आहे, अजूनही पहिल्याच पायरीवर आहे मी. धन्यवाद.